नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू हिरकणी डायरी. कशा आहात? मजेत ना? काल मी आलू परोठाचा शॉर्ट सकाळी अपलोड केला होता. पण हा व्लॉग थोडा लेट अपलोड होतोय. कारण परवा माझा दिवस खूप जास्त बिझी होता. सकाळी घरची कामं, त्यानंतर पार्लर क्लायंट, संध्याकाळी क्लायंटचे मेकअप, त्यानंतर हळदी-कुंकू आणि त्यानंतर रात्री 11:15 पर्यंत लाईव्ह स्ट्रीम होतं. त्यामुळे एडिट करायला थोडा वेळ मिळाला नाही. पण आता फायनली हा कंप्लीट ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आले आहे. सकाळची कामं आवरून, नित्यपूजा विधी आवरून आणि मग पोटपूजेच्या तयारीला लागले. हा आलू परोठा तुम्ही शॉर्टमध्ये बघितला असेल. लाँग व्लॉगमध्ये मी सगळी प्रोसेस थोडी डिटेलमध्ये दाखवते. बरं, मी काही मास्टर शेफ नाही हं. तुमच्यासारखीच एक आई आहे, जी मुलांना आवडेल ते बनवून खाऊ घालत असते. मुलीने आवडीने खावं म्हणून आपण नवीन नवीन प्रयोग करत असतो, हो ना? तसेच मी देखील केले. सकाळी मुलगी म्हणाली, "ए रोज रोज भाजी पोळीच का खायची ग मम्मा?" मग यावर मी तिला उत्तर दिले, "पोळीत भाजी चालेल का तुला?" तर नाक मुरडत किचनच्या बाहेर गेली. मग मीही तिच्यासाठी तिला आवडतील आणि मलाही तिने भाजी-पोळी खाल्ली हे समाधान मिळेल म्हणून स्टफिंग वेगळी न करता उकडलेले आलू घेतले आणि त्यातच थोडं ट्विस्ट म्हणून ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, आमचूर पावडर, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून एकजीव केले. हे मिश्रण एकजीव केले. त्यात गव्हाचे पीठ घालून पीठ मळून घेतले आणि पराठे बनवले. खूप मऊ, क्रिस्पी आणि टेस्टी झालेले. बघा खमंग वासाने कशी पटकन खायला आली ती. दुसरीकडे दुपारच्या जेवणाची तयारी, भाजी-पोळी करून घेतली. किचन ओटा आवरला, कारण परत संध्याकाळशिवाय काही वेळ मिळत नाही. वर्किंग वुमनने कामे तेव्हाच्या तेव्हा हातावेगळी केली, तर त्यांना पुढच्या कामाचे मॅनेजमेंट व्यवस्थित करता येते. मग मी पण नाश्ता केला आणि शॉपमध्ये जायला निघाले. रेग्युलर क्लायंट केले आणि संध्याकाळी एक क्लायंटचे मेकअपसाठी आलेली. तीही आपल्यासारखीच हिरकणी. दिवसभर ऑफिसची कामं करून घरी येऊन तिने हळदी-कुंकू समारंभाची तयारी केली आणि त्यानंतर स्वतः रेडी होण्यासाठी माझ्याकडे आली. मग बघा किती सुंदर दिसतीये ती. माझी पार्लरमधली कामं आवरून मी देखील घरी येऊन स्वतः रेडी होऊन मैत्रिणीकडे हळदी-कुंकवाला गेले. बरं, बायकांना हाच काय तो थोडा वेळ मिळतो मैत्रिणींसोबत घालवायला. इतर वेळी प्रत्येकीला घर, मूल, जबाबदाऱ्या हे सगळे असतंच. यातही थोडा वेळ जर मैत्रिणींसोबत घालवायला मिळाला, तर टेन्शन, थकवा विसरतात, नाही का? अशा चार चौघी एकत्र आल्यावर तर आम्हीही खूप गप्पा मारल्या, खूप मज्जा केली आणि मग कार्यक्रम आवरून घरी आले. त्यानंतर 9:30ला लाईव्ह स्ट्रीम होते. ते जवळ-जवळ 1.5 तास चालले. तुमचा रिस्पॉन्स खूप छान होता. वेळ कसा गेला कळलंच नाही आणि याच सगळ्या कारणामुळे ब्लॉग थोडा लेट पोस्ट झाला. पण तुमच्या सपोर्टमुळे सगळं वर्थ इट वाटतं. अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या या हिरकणीला तुमचा सपोर्ट असाच असू द्या. पण खरं सांगू मैत्रिणींनो, रिअल लाईफमध्ये सगळे बॅलन्स करताना कधी-कधी पोस्ट लेट होतात. पण मी तुमच्यासाठी बेस्ट कंटेंट देण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करून मला सांगा हां. विसरू नका.